तर नमस्कार मित्रांनो, आता सकाळचे वाजलेले आहेत 5:30 आणि आम्ही आज निघालो सिल्लोडवरनं सरळ उज्जैन. बुलढाण्यावरनं आमच्या एक सिस्टरला रिसीव्ह केल्यानंतर मलकापूर, मुक्तानगर, बरामपूर, इंदोर त्या साईडने लगेच आम्ही उज्जैन जाणार आहोत. मस्त आपलं लगेच आता हे बॅग तिथे पण जागा आहे नाही ठेव हिच्यावरती. पब्लिक वाढली ना, कोणी मांगी बसवून कोणी कुठे बसवून, आहे की नाही. लागलं नाही का बे? ओके. अबे फ्लॅश चालू आहे का? I did it all, I played pretend, I moved the mountains to be your friend. I wanna know if it mattered. I would have gone to war for you, I would have bent the earth in two just to get to our ever after. Something about this has changed, I wanna feel you close again. Don't let go, no I don't want this to end. किलो काय काय पोलीसवाले कस काय याचे प्रोटेक्शन जेवढे तालुके जिल्हे लागतील सर्व पत्र आहेत. दर्शन संत मुक्ताबाई पहिले बिचारे पैदल जाते सर्वे. म्हणजे कुठे जाते ही पालखी? ही पंढरपूर आषाढी एक आहे. एकादशी आली का? हा, एक महिना राहील ना. मग याला एक महिना एक महिना पैदल चालते नाही. आता मुक्तानगरहून जर पैदल येऊ राहिली ना, मलकापूरले मुक्काम झाला, आता बुलढाणा होईल. हे बैल बदलता प्रत्येक गावचे वेगवेगळे. वा, 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 खतरनाक सीन आहे मग. मग मी तुम्हाला तेच म्हणून राहिलो, इथं क्रेन आणली होती. विषय. हा नागपूर मुंबई हायवे, मुंबई धुळे. Don't let go, no I don't want this to end. Whoa. Remember the start when you're breaking my heart again, like blood on a pen. Would it matter then when everything starts to fade? I'm back like it's yesterday. Would it all end? Would it matter then? अक्षर उघडायला आमचा. अरे हे कोणता लाग चालू हे बरामपूरला लागलेली तापी नदी, पुढे चालून मुक्तानगरला तापी आणि पूर्णा नदीचा संगम आहे. तो संगमचं ठिकाण म्हणजे चांगदेव अन अकॅडमी ऑफ सेंटर. रस्ते खूप छोटे छोटे, पण मोठे रस्ते व्हायला पाहिजे.
या रस्त्यामुळंच टाइम जातोय जास्तीत जास्त. तुम्हाला झालं चोर उज्जैन अजून 248 किलोमीटर बाकी आहे. आमच्या दीपिका मॅडम एकदम बोर झाली. नाही, बोर झाली. गाडी टायर झालेलं आहे पंक्चर. त्याच्यामध्ये थोडीशी हवा कमीच होती. ट्यूबलेस असल्यामुळं आता चालू आहे पंक्चर काढणं. मुझे अपने घर जाना है. मुझे घर जाना है. मुझे अपने घर जाना है. आ जावा. झाला आता पंचर फिक्स. लवकरात लवकर निघू. जबा आ जबा जबा जबा. बरामपूरच्या समोर अगदी किती किलोमीटर आलो असतील आपण? मे बी 20-21 किलोमीटरच्या आसपास आशीरगड. खालून एंट्री अशी न्यायची आहे ना आशीरगडची. पावसाळ्याचा बाहेर दिसता. I did it all. I bore the weight on my shoulders like it was fate. Don't tell me it was for nothing. You told me it didn't feel real to a cynic like you, but I'm pretty sure you did something. Something about this has changed. I feel you close again. Don't let go. No, I don't want this to end. Remember the start when you're breaking my heart again like blood on a pen. Would it matter then when everything starts to fade? Back like it's yesterday. I want it all full send. Would it matter then? Would it matter? एकदम जोरदार पाणी सुरू झालेलं आहे उज्जैन जाताना आम्हाला. कुठं आहे पाणी? तर दिसूच नाही साईडला. हे कोण तलाव वाटतं इथं. जर खरंच पाणी एकदम जोरात आलं तर भरून जाईल पूर्ण. गावात घुसून जाईल ना पाणी. काळा शहर आहे. स्पीड न करणं बी आहे ना वायपरला. मजाकी सांगू राहिलो. एक नंबर खतरनाक पाऊस पडून राहिला. मला दाखवतो मी. दिसणं तर मुश्किल आहे परंतु खतरनाक. पावसाचं प्रमाण भरपूर आहे जोरात. गाड्याची स्पीड एकदम 10-15 आहे.
सध्या उज्जैन जात असताना चहा कॉफीचा ब्रेक घेतलेला आहे. खूप रस्त्याने पाऊस लागलेला होता हार्ड. मग आता इंदोरच्या समोर आलेलो आहे. उज्जैन इथून काही नाही, अर्ध्या घंट्याचा रस्ता आहे फक्त. बघू, आय लव्ह दिवासा हे एक हॉटेल आहे. तर चहा पाणी नाश्त्यासाठी थांबलेलो आहे. छान आहे इथलं. दहा 15 मिनिटं झाले बा, अजून टोल नाका फ्री नाही होऊ राहिला. पोलीसवाले हो काय करता इकडे? हा ट्रक मागेही भेटला होता डबल, इथं भेटला डबल. कुठे भेटला तो? हा माग मुक्तानगरचं पुढं बरामपूरचं. हे ना फास्ट करायला पाहिजे. आतापर्यंत तर सगळ्या गाड्या फ्री. आता आपण महाकाल नगरीमध्ये प्रवेश केलेला आहे. उज्जैन मध्य प्रदेश मध्ये. काय IPS अकॅडमी बापू इथं. इकडून जा, सांग बरं गुगल मॅप रस्ता. गाडीतून दिसते एकदम भारी. ते मंदिर आहे ना. हर हर महादेव. महाकाल नगरीमध्ये उज्जैन येथे आपण सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. मोठी गाडी लावण्यासाठी खूप तकलीफ होते. हा मला समोरून गाडीची पार्किंगसाठी जागा शोधावी लागली. आता इथं थोडीफार जागा मिळाली तर गाडी पार्किंग करून आता मंदिराकडे प्रवेश करत आहोत. बघू मंदिराचे प्रांगण आणि बाकीचं. महाकाल नगरी फर्स्ट टाइम आहे. फर्स्ट टाइम असल्यामुळे आता एक्सपिरियन्स नवीन आहे. बघू चालेल तर स्टेट होऊन मंदिरापर्यंत जाण्यासाठी इथून एक ब्रिज आहे, कारण नदीला पाणी पण आहे. आता हे नवीनच बांधकाम वगैरे झालेलं आहे वाटतं. मी तुम्हाला एकदा त्या ब्रिजची झलक दाखवतो. अशी या ठिकाणी पार्किंग आहे. समोर पण पार्किंगसाठी मोठी जागा आहे, पण तिथे पॅक असतो. आता सध्या लाईट्स वगैरे ऑन झालेल्या. या ब्रिजचा सुंदरता खूप छान दिसत आहे. मी तुम्हाला दाखवतोय ब्रिजची झलक आणखी पुन्हा सेंटरमधून. या साईडने आम्ही एंट्री केलेली आहे. त्या समोर आम्ही कार पार्क केलेली आहे. इथून आता समोर मंदिरासाठी प्रवेश मिळतो. इथून प्रवेश द्यावा लागेल. आणि ते समोर महाकालेश्वरचं मंदिर मे बी, कारण आतापर्यंत बघितलेलं नाही. ते असेल किंवा समोर असेल, आता गेल्यानंतर समजेल. आणि महाकाल नगरी ही रात्री पाहण्यासाठी आहे. हे भरपूर लोकांनी सांगितलेले की बा रात्री बघण्यासारखी खूप छान आहे, कारण लाईटिंग वगैरे लागल्यानंतर मंदिराची शोभा खूप छान वाढते. तसंच आता दर्शन करून आपण भ्रमण करू. बघू आणखी काय काय विशिष्ट आहे. चला तर वा. हे जे मूर्ती आहे, मूर्तीबद्दल लिहिलेली इथं जासूरसहा. खूप छान असं मूर्त्याची कलाकारी इथं. सॉरी, तर मित्रांनो, मी ज्या ब्रिजवरतून व्हिडिओ काढला ना, त्या ब्रिज जी नदी आहे ती आहे शिप्रा नदी. या शिप्रा नदीवरती 12 वर्षातून कुंभमेळा भरत असतो. त्यात जगभरातून लोक, प्रसिद्ध लोक, जगभरातील साधू संत लोक, जे भाविक भक्त असतात ते 12 वर्षातून इथे येत असतात. आणि या नदीमुळंच, शिप्रा नदीमुळंच या उज्जैनला ओळख म्हणून प्राप्त झालेली. कारण त्या नदीमुळेच इथली शांतता आहे. ही नदी शांतप्रिय आहे.
इथलं वातावरण शांततेत ठेवते आणि निसर्गरम्य मन रमेल असं या नदीमुळं ओळख आहे. आता आपण महाकालच्या दर्शनाकडे जातो मंदिरामध्ये. आम्ही चप्पल बूट वगैरे जे स्टँडमध्ये काढून ठेवलेले आहेत. समोर बघू शकता किती छान अशा मूर्त्या आहेत. महाकालचे रूप आहेत. फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स म्हटलं म्हणजे इथं आल्यानंतर अंगाला असे काटे येतात आणि मन प्रसन्न होते राव. आजकालची ही कलाकृती वगैरे पण छान काढलेली आहे. इथून मंदिरासाठी दर्शनासाठी बारी लागतात, म्हणजे हे लागते, रांगा लागतात. इथे मुख्य प्रवेशद्वार सांगलीला मानसरोवर महाकाल मंदिराचे. मन हर हर महादेव मन. हर हर महादेव. दर्शनासाठी भरपूर प्रमाणात गर्दी आहे. हर हर महादेव. हर हर महादेव. बम बोले. छान प्रकारे दर्शन झालं आणि इथं आम्ही शूज वगैरे ठेवलेले होते. निःशुल्क आहे, काही सेवा करायची देऊ शकतो. तर प्रसाद घेतला आम्ही 100 रुपये पर पाकिट. आता दर्शन झाल्यानंतर आता आम्ही थोडं मार्केट बघायचं ठरवलं आहे. मार्केट बघून मग आम्ही बघू, जर वेळ असला तर ओंकारेश्वर वगैरे जायचं आहे. इथून ते 100 किलोमीटर पडतं इंदोर साईडने. पण नाईटचा खरंच एक माहोल नजारा आहे महाकाल नगरीचा. हा ब्रिज आहे आणि हे इथून दर्शनासाठी बाहेर लागते या साईडने. तसंच हे वेगवेगळ्या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल. स्क्रीन मुळे एवढी गर्दी करून राहिली लोक इथं भरपूर प्रमाणात. आमचे साथीदार पुढे गेले. मार्केट फिरत असताना इथं भारत माता मंदिर, एक मिनिट दाखवतो तुम्हाला. या ठिकाणी महाकाल सिनेमा सुरू होतो 25 मिनिटाचा. यानं तयार केलेले मे बी मूवीज असेल की महाकाल नगरी वगैरे कशी तयार झाली. या अशा प्रकारे मूवी दाखवतो. इथून भारत माता मंदिरासाठी प्रवेश मिळतो दर्शनासाठी.
सुंदरसं असं मंदिर आहे. बस 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 बस. तर मित्रांनो, या लॉगमध्ये एवढंच. पुढचा लॉग आपला इंदोर आपण सिटी घुमणार आहोत. त्यामध्ये छप्पनभोग वगैरे एक मार्केट आहे, त्या हिशोबाने तिकडे जाऊन बघू. चला तर मग भेटूया पुढच्या लॉगमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.